नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या टेक टिप कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा लागू केल्याने पशुपालकांना खेळत्या भांडवलावरील व्याजदरात 4% सवलत देण्याबाबत हा जी आर आहे. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन 2018 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी सादर केलेल्या प्रत्यक्षदर्शी आराखड्यानुसार सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील असे 8 घटक सुनिश्चित केले असून त्यामध्ये कृषी व संलग्न या घटकांचा समावेश आहे. तसेच नीती आयोगाने सन 2021 च्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायाच्या देशाच्या राज्याच्या सकल उत्पादन पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे. पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दरात तुलनेत जास्त वीज दर, सोलार एनर्जीसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दरात तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी व या अडचणी निराकरण झाल्याच्या पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल. व्यावसायिक नफ्यात वाढ तसेच स्पर्धात्मक वातावरण यामुळे पशुजन्य उत्पादित 22 मूल्यवर्धन साखळीची निर्मिती, शेती प्रमाणे गट पद्धतीने पशुसंवर्धन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अवलंब यासारख्या बाबींमध्ये आपोआप वाढ होईल. ही बाब विचार घेऊन येथील शासन निर्णयाने पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेण्यात आला आहे. पशुपालन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यास आल्याने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर खेळत्या भांडवलावर घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर व्याज दरात सूट देण्यात आलेली आहे. आपल्याला पशुपालन करण्यासाठी आपल्याला कर्ज मंजूर करण्यासाठी कमी व्याजदरात कसा कर्ज भेटेल यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. टक्के सवलत लागू करण्यासाठी कार्यपद्धती विविध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय नेमका काय आहे? पशुपालन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड धारकांचे आणि राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी अल्पमुदती कर्जावर 4% व्याजदर सवलत देण्यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती विविध करण्यास शासन मान्यता देण्यात आहे. त्याच्यासाठी पात्रता नेमकी काय आहे? प्रकल्प धारकांनी केंद्र, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला असावा. पशुपालन प्रकल्पामध्ये सर्व पशुधनाची एनडीएम भारतीय पशुधन पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. व्याजदराबाबत सवलत पुढील प्रमाणे अनुदय आहे. 25,000 मासल कुट्टी पक्षी, 50,000 किंवा त्यापेक्षा कमी अंड उत्पादक कुक्कुट पक्षी, 25,000 किंवा त्यापेक्षा क्षमतेने हॅचरी युनिट, 100 किंवा त्यापेक्षा कमी जनावरांचा गोठा, 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी शेळी गोठा, 200 किंवा त्यापेक्षा वरा. पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत कर्ज परत बदलास अनुसार आवश्यक त्या बाबीची पूर्तता करणे लावर त्यास बंधनकारक असेल. 4% व्याजदर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्याशी संबंधित जिल्ह्यातील पशुपालन अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपायुक्त संबंधित जिल्हा ही समन्वय म्हणून काम पाहतील. पशुपालकांना देण्यात येणाऱ्या व्याज परतावा सवलत देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची व त्यासाठी स्वतंत्र लिखित उघडण्याची कारवाई सहकार विभागाने करावी. या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेला कर्जास लागू राहील. निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. विभागाच्या अनुपचा संदर्भ 6850/2025 व्यवसाय दिनांक 14/11/2098 निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो.